लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल मला वाटलं होतं की जीवाने नंदिनीला सॉरी म्हटलं, हा सीन तिथे समाप्त झाला. पण नाही, आज त्यांनी राहिलेला तो उर्वरित सीन पूर्ण केलाय. सुरुवातीलाच त्यांनी गाणं ऐकवलंय, कधी तू, ते गाणं नाही का, ते गाणं ऐकवलंय त्यांनी जीवा आणि नंदिनीवर. आता जीवाला नंदिनीने माफ केलंय आणि ते सॉरी त्याचं एक्सेप्ट केलंय आणि त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे. जीवा भलताच खुश झालाय बरं का. नंदिनीची एक ओढणी आली आहे त्याच्याकडे उडत. असं ती ते कपडे वाळत घातलेले काढतीये ना, ते कपडे ती अशी काढत असते तेव्हा त्यातली एक ओढणी त्याच्या अंगावर उडते वाऱ्याने आणि जीवा त्या गाण्यावरती डान्स करतोय. नंदिनी अशी लपून छपून त्याला बघते आणि मनाशीच हसतीये. तिला जीवा खूप गोड दिसतोय. जीवा खूप खुश झालाय बरं का. तो नंदिनीची ओढणी घेऊन नाचतोय त्या गाण्यावरती. कधी तू गाणं आहे ना, त्या गाण्यावरती सुरुवातीलाच त्यांनी गाणं दाखवलंय. आता नंदिनी त्याला अशी लाजत लाजत मुरडत मुरडत बघते. जीवा खरंच खूप गोड दिसतं प्रेक्षकांनो. जीवाला माहितीये नंदिनी त्याला बघते आणि तो लांबूनच असं फ्लाइंग किस वगैरे देतोय तिला. ती पण गोड गोड लाजते. फायनली नंदिनी इम्प्रेस झालीये जीवावर. पण सगळं काही चांगलं झालं तर ती सिरियल कुठली? आता इकडे बघा, काव्या संतापली बरं का. मला वाटलं आता वसू आत्या पळून जातात का काय. काव्या तर 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 जिना चढते आणि म्हणते, रम्या काय केलंस माझ्या बोक्याचं, खरं खरं सांग. आता वसू आत्या म्हणतात, ए बाई काव्या, आम्ही काय केलेलं नाहीये तुझ्या बोक्याला. काव्या म्हणते, ही कात्री कुठून आली तुमच्या हातात, मग कुठून आली, मी काय विचारते खरं खरं सांगा मला दोघी जणी. काव्या चिडलेली असते बरं का, खूप असं दाखवलंय त्यांनी. काव्या म्हणते, खरं सांगा मला माझा बोक्या कुठे आहे, ही कात्री घेऊन का का फिरत होतात तुम्ही. वसू आत्या म्हणतात, अगो बाई ती कात्री खाली ठेवायला चाललो होतो आम्ही. आता काव्याच्या हातात ती कात्री असते. वसू आत्या घाबरतात. वसू आत्या लागली तर 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 जिना खाली उतरल्यावर का. आणि रम्या त्यांच्या मागे. रम्या नेहमीप्रमाणे बदाफळ पडली बदकन पायरी उतरताना. काव्या तिच्या मागे आणि रम्या डायरेक्ट वसू आत्याच्या पायाशी. मजा आली हा सीन बघताना. जरा गडबड गडबड दाखवला ना त्यांनी. आता काव्या म्हणते, रम्या बोल बोल पटकन. लगे पार्थ म्हणतो, काव्या सोडा त्यांना. त्या काव्याच्या हातात असते कैची, त्यामुळे सगळेच घाबरतात. काव्या म्हणते, मी तुझी गय करणार नाही हं, रम्या आत्याबाई तुमची सुद्धा. लगेच वसू आत्या म्हणतात, हे काव्या मारून टाकायला का तो का बोक्या होता का खरा, बावळट कुठली. मानिनी म्हणते, अग बाई वाओ वसुताई, तुम्ही खरंच तो बोक्या कापला का काय, बाई कमाले हं तुमची. वसू आत्या म्हणतात, अगं नाही ग बाई मानिनी, मी कशाला कापू तो बोक्या. आता काव्या त्यांच्या अंगावर धावून धावून जात असते तेव्हा पार्थ तिच्या हातातून कैची घेतो आणि म्हणतो, काय चाललंय काव्या, काय वेडेपणा लावलाय. मग काव्या लगेच इमोशनल होऊन म्हणते, काय हो देशमुख, करू देत ना मला वेडेपणा, करू देत. मला माहित होतं तुम्ही माझ्याशी बोलणार नाही. तुमच्याशी बोलता येत नाही म्हणून त्या बोक्याशी बोलायचे ना मी. मी त्या बोक्याशी बोलून वेळ घालवत होते या घरात मुद्दाम. आपल्या दोघांच्या कम्युनिकेशनचं डिव्हाइस होतं ते पार्थ. तो बोका यांनी कापला, कापला तो बोका. असं म्हणून ती आता रडायला लागते आणि त्या पायरीवर बसते. आता पार्थ तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, रडू नका, रडू नका काव्या प्लीज. आता यांना सगळं समजतंय, सगळं उमजतंय, मग माफ करून टाकावं ना काव्याला पार्थने. आणि जीवाला सुद्धा नंदिनीने काहीतरी लांबवत आहे प्रेक्षकांनो. आता हे जरा बालिश वाटलं. तो पार्थ तिला जवळ घेतो, मग रम्याचा लगली जळफळाट होतो. वसू आत्या रम्याला खुणवतात की गप्प बस. पार्थ आता काव्याला म्हणतो, रडू नका काव्या, मी आहे ना तुमचा ओजी बोका, तो खोटा खोटा बोक्या होता. आता काव्या रडून म्हणते, पार्थ पार्थ यांनी माझा बोका कापला हो. काव्या आता खूप रडते बरं का आणि पार्थ तिला समजून सांगतोय, तिला जवळ घेतोय, सगळं काही समजतंय उमजतंय पण वळत नाहीये. असो. आता जीवाचा सीन दाखवलाय. जीवा त्याच्या डार्लिंगला स्वच्छ करतोय, म्हणजे त्या रिक्षाला हो. आणि गाणं काय म्हणतोय, बाई मी पतंग उडवित होते ग बाई, मी पतंग उडवित होते. ती रिक्षा धुताना तो गाणं म्हणतोय बरं का. जीवा कायम दिलखुलास दाखवलाय त्यांनी. जीवा कसला सॉलिड आहे प्रेक्षकांनो. असो, तेवढ्यात गुड्डू भैया आलेत. गुड्डू भैया म्हणतात, काय गाणं गुणगुणताय जीवा भैया, ओ जीवा भैया, अहो ही फुलं. आता जीवा म्हणतो, अरे क्या गुड्डू भैया फिर से फुलवाए हे. गुड्डू म्हणतो, अरे जीवा भैया आज पण कोणीतरी चिठ्ठी पाठवलीये तुम्हाला. जीवा म्हणतो, एक काम कर गुड्ड्या, हे चिठवा. अरे ती चिठ्ठी तुझ्या भाऊजीला देऊन ये रे. अरे ती खुश होईल चिठ्ठी वाचून, आज ती आधीच खुश आहे, जा जा देऊन ये. आता गुड्डू म्हणतो, ए जीवा भैया हम का कर रहे हैं, या चिठ्ठीत काय लिहिले ते वाचून बघूया का. गुड्डू म्हणतो, ए जीवा एक कंटप लगाएंगे ना तुमको. आता जीवा म्हणतो, ऐसे नहीं होता जीवा भैया,
जीवा म्हणतो, "असू दे, जे असेल ते. हे बघ, एक तर दुसरी गोष्ट, अरे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुला ना भलती हौस आहे बरं का गुड्ड्या, चोरून ऐकणं, व्हिडिओ शूट करणं. हे असं नसतं रे गुड्ड्या. लोकांची प्रायव्हसी जपावी जरा. तुला काही कळत नाही. जा देऊन ये ते फुलं." गुड्ड्या आता ते फुलं असतात ना त्याच्या हातातले, ते असे वर करतो आणि म्हणतो, "नंदिनी भाऊजी चिठवा आया है, फुलं आया है." आता असं करताना ती चिठ्ठी पडते पाण्याच्या म्हणजे त्या बादलीमध्ये. त्या बादलीत असं पाणी. जीवा चिडतो गुड्डूवर आणि म्हणतो, "ए वांग्या, अरे काय केलं रे? अरे ती चिठ्ठी भिजली ना रे." गुड्डू म्हणतो, "हे भगवान." जीवा म्हणतो, "या चिठ्ठीची तू करून टाकलीस." गुड्डू म्हणतो, "अरे या चिठ्ठीचा तर लिट्टी चोका झाला." आता हा जीवा म्हणतो, "काय रे गुड्ड्या, अरे ही चिठ्ठी वाचून खुश झाली असती ना माझी नंदिनी." आता गुड्डू माती खातो बरं का आणि म्हणतो, "ए जीवा भैया, मला माहितीये ही चिठ्ठी भिजलाय. तुम्हाला माहितीये चिठ्ठी भिजलाय. अरे पण नंदिनी भाऊजीला कुठे माहितीये ही चिठ्ठी भिजलीये? मतबल." आता जीवा म्हणतो, "काय बोलतोयस तू गुड्ड्या, कळतंय का तुला?" गुड्डू म्हणतो, "अरे एक्झाममध्ये तुम्ही कधी चीटिंग नाही केली का?" जीवा म्हणतो, "ए चल येड्या, काही नको सांगू मला." आता बघा काव्या पारचा सीन घेतलाय. आता आशाताई काव्याला आशा दाखवते आणि तिचा बोक्या सुद्धा. आता आशा तो बोक्या घेऊन येते आणि म्हणते, "हे बघा काव्याताई तुमचा बोक्या." काव्या त्या बोक्याला जवळ घेते आणि त्याचे पापे घेते. हे जरा बालिश वाटते प्रेक्षकांनो, पण जाऊ द्या. मालिकेच्या एवढ्या प्रेमात आहोत ना आपण, की इसके लिए कुछ भी. आता काव्या त्या पारच्या जवळ जाते. मानिनी दोघांची पटकन दृष्ट काढते. वसू आत्या त्यांच्या घाऱ्या-घाऱ्या डोळ्यांनी अशा वटारून बघत असतात दोघांना. काव्या खुश होते. पार्थ आता तिला थोडं बाजूला करतो, तेव्हा त्याच्या कोटचं बटन काव्याच्या पदराला अडकतं. हे पण खूप फिल्मी वाटलं बरं का. आणि इथे मालिकेचं टायटल सॉन्ग वाजलं नेहमीप्रमाणे. रम्या खूप चिडचिड करते. बहुतेक काव्याचं मंगळसूत्र अडकतं त्या बटनमध्ये. आता ही रम्या येते आणि तरातरा ते मंगळसूत्र बाजूला करते आणि ते मंगळसूत्र अशी हातात धरते बरं का, राग. काव्या चिडते तिच्यावर. काव्या पण डोळे वटारून बघते रम्याकडे. काव्या म्हणते, "सोड रम्या, काय करतेस?" रम्याला असं वाटत असतं की ते मंगळसूत्र तोडावं, पण मंगळसूत्रामध्ये एवढी ताकद आहे ना की कोणाचा बाप पण मंगळसूत्राला तोडू शकत नाही. आता हे सगळं बोलणं झालं, पण रम्या प्रयत्न करतेच. तेवढ्यात काव्या तिचा हात जोरात दाबते. मे बी तिच्या हाताला नख मारते ती. नेमकं मला कळलं नाही. आज मालिका बघून तुम्हाला कळेलच. काव्या म्हणते, "ए रम्या, आता माझ्या मंगळसूत्राला हात लावलायस, पुन्हा माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा प्रयत्न जरी केलास ना, तर याद राख रम्या, ते जे तुझं नाहीये त्याला कशाला ग हात लावतेस तू? कशाला ते मिळवायचा प्रयत्न करतेस?" रम्या आता काही वाद घालणार, तेवढ्यात पार्थ ओरडतो आणि म्हणतो, "बस करा आता दोघी जणी, मला आता वाद नकोय. काव्या, तुम्हाला तुमचा बोक्या मिळालाय ना?" आता तेवढ्यात काव्या म्हणते, "वाद घालण्यात मला रस नाहीये. वाद घालण्यात या रम्याला आणि वसुहत्याला रस आहे. आपण तर प्रेम करणारी माणसं आहोत ना पार्थ." आता रम्या चिडून बघत असते काव्याकडे. मग काव्या थोडी रोमॅन्टिक होऊन म्हणते, "खरं सांगू का तुम्हाला पार्थ, मला माझा हा बोका मिळून जेवढा आनंद झालाय ना, त्यापेक्षा कैक पटीने जास्ती आनंद मला हा बोका परत मिळाल्यावरती मिळेल." म्हणजे पार्थ बद्दल बोलते ती आणि पार्थला म्हणते, "माझा हा बोका मला मिळेल ना पार्थ परत?" पार्थकडे आशेने बघत असते, पण यावेळेला पार्थ काहीच उत्तर देत नाही. मग काव्या तो विषय टाळून म्हणते, "जाऊ द्या असो, जे मला मिळणार आहे ते मला मिळणारच आहे. त्या बाबतीत कशाला काळजी करायची म्हणा." काव्या थिंक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ती पॉझिटिव्हली विचार करते. आपण मालिकेच्या कथेबद्दल, स्टोरीबद्दल अगदी इंटरेस्टिंग पद्धतीने रिव्ह्यू ऐकत आहोत मंडळी. लाईक करायला विसरू नका आपल्या या रिव्ह्यूला. काव्या आता आशाजवळ येते आणि आशाला मिठी मारत म्हणते, "थँक सो मच आशाताई. तुमच्यामुळे माझा बोक्या मिळालाय मला आज. खरंच थँक पण तुम्हाला हा बोका मिळाला कुठे?" आता प्रेक्षकांनो, आशाने मोठी माती खाल्ली आहे, पण मजा येते हा प्रेक्षकांनो. आशा जी गडबड करते ना, ते बघून भारी वाटतं. आशा म्हणते, "अहो काव्याताई, मला धुण्याच्या चादरीत सापडला हा. तिथे जाऊन बसला होता तुमचा बोक्या." काव्या म्हणते, "अरे, हा बोक्या तिथे कसं काय गेला?" आशा म्हणते, "ते नाही माहिती मला, पण मी धुण्याचे कपडे घ्यायला गेले होते तुमच्या रूममध्ये आणि." आता आशाला ते बोका कसा सापडला ते दाखवलंय. आता हा आगाऊपणा खरं तर पार्थने केलेला आहे. पार्थनेच काल त्याला चादरीमध्ये लपवलं होतं. पण पठ्या सांगतो का? शेवटपर्यंत त्याने सांगितलेलं नाहीये बरं, की त्यानेच लपवला होता बोक्या. पण मजा येते बघा. आता आशा ती चादरी घेऊन गेली हे ती सांगते. आता ते सगळं सांगून तिला हसू येतं. मानिनी म्हणते, "चला बाई, त्या मशीनमध्ये टाकायच्या आधी तुझ्या लक्षात आलं ते बरं झालं. पण काय गं, हे कापूस इथे कसं काय पडला सगळा वरून?" आता आशा म्हणते,
अहो, त्या सगळ्या उशा मी टेरेसवर घेऊन गेले होते साफसफाई करायला आणि त्यातून ही एक उशी कोणाची आहे माहीत नाही, ती फाटली माझ्याकडून. प्रेक्षकांनो, ती उशी वसू आत्याची होती मला वाटलंच, कारण त्यांनी डोक्याला हात मारलाय. आता बघा पुढचा सीन दाखवलाय नंदिनीचा. नंदिनी म्हणते म्हणजे ती निघालेली असते आनंद निवासमध्ये जायला. आता या शारदाताई येतात, तिची आई येते आणि म्हणते, "अगं बाई, तू आनंद निवासला निघालीस का नंदिनी?" नंदिनी म्हणते, "हो आई, काय झालं?" मग आता शारदाताई म्हणतात, "अगं, हे गुलाबाची फुलं ते जीवाच्या फॅन्सनी दिली आहेत बघ. काय करू या फुलांचं? फेकून देऊ का?" आता नंदिनीला मगाचचा सीन आठवलाय. तिने जीवाला माफ केलंय ना, म्हणजे हे जरा घाईघाईत दाखवलं असं वाटतंय मला प्रेक्षकांनो. आता त्या शारदाताई म्हणतात, "अगं, तुझ्याशी बोलते मी नंदिनी. ही फुलं सुकली आहेत. काय करू याला ठेवून? देऊ का फेकून?" नंदिनी म्हणते, "आई, सगळ्या गोष्टी कशाला टाकून द्यायच्या ना? सुकलेल्या गोष्टी म्हणजे सुकलेला गुलाब पुस्तकात ठेवता येईल ना?" शारदाताई म्हणतात, "अगं बाई, हो का? बरं. छान वाटलं हं नंदिनी ऐकून. तसंही गुलाब वगैरे ठेवणारी माणसं अशी पुस्तकामध्ये जपून, अगं हे सगळं दुर्मिळच होत चाललं ना. म्हणजे बघ ना, प्रेमावर विश्वास ठेवणारी माणसं, ग्रीटिंग देणारी माणसं, अगं आजकालच्या काळात हे सगळं जरा ओस पडत चाललंय गं. म्हणजे आमची अख्खी पिढी प्रेमाचा गुलाब जपून ठेवणारी होती बघ. तू पण तेच करतेस हे बघून छान वाटलं. मला खात्री आहे तुझं सुकलेलं गुलाब तू जपून ठेवतेस म्हणजे तुझ्या नात्याला तू एक संधी नक्की देशील. तुला गुलाबाची फुलं पाठवणारे, त्यावर गेट वेल सून लिहून पाठवणाऱ्या लोकांमुळे तू बरी होतीयेस नंदिनी. चला, छान वाटलं मला. घे, राहू दे तुझ्याकडे." आता ते गुलाबाचा बुके शारदाताईंनी नंदिनी जवळ दिलाय. खरंच प्रेक्षकांनो, शारदाताई बोलता बोलता छान वाक्य बोलून गेल्यात. आजकाल ग्रीटिंग्स वगैरे खरंच दुर्मिळ होत चालली आहे. तसं आवर्जून मी आणि माझे मिस्टर एकमेकांना वाढदिवसाला अजूनही ग्रीटिंग्स देतो. आजकालच्या पिढीला ग्रीटिंग्सची मजा माहीत नाहीये ना. त्यामध्ये लिहून पाठवलेली स्वतःच्या हाताने चिठ्ठी, त्यात काही एक वेगळीच गंमत असते. जीवा आणि नंदिनीचं पण लाइक दॅट काइंड ऑफ प्रेम दिसतंय. म्हणजे आमच्या दोघांचं पण तसंच आहे बरं का. तुमच्यामध्ये पण काही अशा गोड आठवणी आहेत का? जर तुम्हाला मला सांगावसं वाटलं तर प्लीज कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर बघा हां, आता वसू आत्याच्या उशीला या आपल्या आशाबाईंनी खराब केलंय, त्यामुळे वसू आत्या आता भडकतात. आशा ती उशी फाटली म्हणून सॉरी म्हणत असते. आता काव्या म्हणते, "कशाला सॉरी म्हणताय आशाताई? तुम्हाला थँक यू, खूप थँक तुमच्यामुळे हा बोका सापडला." वसू आत्या म्हणतात, "थँक काय थँक हिच्या आधी लक्षात आलं असते सगळं तर आत्ता एवढा तमाशा झाला तो नसता झाला ना. ही आशा एक नंबरची मूर्ख आहे. हिला एक काम करता येत नाही." वसू आत्या उगाचच आशावर चिडचिड करतात आणि म्हणतात, "काय ग आशा, ही माझी उशी आहे ना?" आता वसू आत्या आशाच्या अंगावर धावून जातात बरं का आणि म्हणतात, "आशा, तुला किती वेळेला सांगितलं मी माझ्या वस्तूंना हात नको लावत जाऊ, अशी नाही ऐकायचीस तू." असं म्हणून वसू आत्याने चक्क आशावर हात उचलायचा प्रयत्न केलाय. ये कुछ ज्यादा हो गया प्रेक्षकांनो. वसू आत्या अशा हात कसे काय उचलताय? आता काव्याने वसू आत्याचा हात धरलाय. काव्या वसू आत्याला आता धमकवते. "हो आत्याबाई, रम्याला सांगितलं ते तुम्हाला सांगते. लक्षात ठेवा, आता पुन्हा जर आशाशी असं वागलात ना तर याद राखा, आशावर हात उचलायचा प्रयत्न जरी केलात ना तर गाठ या काव्या देशमुखशी आहे. याद राखायचं आत्याबाई." वसू आत्या हाताने अपमान करून घेतात. असो. आता काव्या म्हणते, "आशाताई, तुम्ही सांगा बरं मला, काय हवंय तुम्हाला? तुमच्यामुळे मला माझा बोक्या परत मिळाला. तुम्हाला जे हवं ते मी देईल. सांगा बरं काय हवंय?" आशाचं मन मोठं आहे. आशा म्हणते, "मला काही नको काव्याताई. तुम्ही आणि पार्थदादा लवकर एकत्र या. यातच मला आनंद आहे." काव्या आता पार्थकडे बघते बरं का आणि म्हणते, "काय हो देशमुख, ऐकलत ना आशा काय म्हणाली?" मग रम्या लगेच काव्याकडे रागो बघते आणि काव्याला आता अशी हात धरून जाब विचारायला लागते बरं का. आता खरं तर हे रम्याने जरा ओव्हर केलंय आणि यासाठी रम्याला तिथल्या तिथे उत्तर पण मिळालंय बरं का प्रेक्षकांनो. बघा आता मजा येते. रम्या काव्याचा दंड धरते आणि म्हणते, "ए काव्या, आधी माझं बोलणं ऐक. हा जो तमाशा करतेस ना नेहमी, हा गोंधळ घालतेस ना, मी सांगते ते ऐकून घे. पुन्हा पुढच्या वेळेला आम्ही काहीही केलेलं नसताना आमच्या अंगावर आलीस ना तर याद राख मी काय करेल ते." आता तो पार्थ रम्याचा दंड धरतो आणि म्हणतो, "रम्या, त्यांच्या अंगावरती ओरडायचं नाही हा." रम्या म्हणते, "पार्थ, तू तिला का बोलत नाहीस? ती दरवेळेला आम्हाला कशी वागवते?" आता लगेच वसू आत्या म्हणतात या पार्थला, "वा रे वा पार्थ, कमाल आहे तुझी. आम्ही काहीही केलेलं नसताना ही आमच्या अंगावर धावून आली आणि तू तिचीच बाजू घेतोयस."
पार्थ आता सॉलिड ऐकवतो यांना आणि म्हणतो, काहीही केलेलं नसताना आत्या काय बोलतेस ग खोटं? अगं मी तुम्हाला काहीही करू दिलं नाही. मी तिथे आलो नसतो तर तुम्ही दोघींनी काय केलं असतं हे तुम्हा दोघींना पण चांगलं माहिती आहे. त्यामुळे काव्याला यापुढे धमकी द्यायची नाही रम्या. आता वसू आत्या लगेच रम्याचा हात धरतात आणि म्हणतात, चल बरं रम्या इथून, चल रम्या. वसू आत्या आणि रम्या उघड उघड दुश्मनी साधतात हं प्रेक्षकांनो. ये कुछ ज्यादा हो रहा है. असो, हे पण उघड उघड त्यांचा अपमान करतात, ते काही कमी नाहीये. आता पार्थ रम्याकडे बघत असतो जाताना रागाने, पण आता आशा निघून जाते तिथून. मग मानिनी काव्या आणि पार्थ जवळ येते आणि काव्याला म्हणते मानिनी, चला बाई काव्या, या बोक्या प्रकरणाचा शेवट गोड झाला. महत्वाचं काय आहे, खऱ्या बोक्याने फिसकारणाऱ्या मांजरीला जवळ घेतलं बाई, कुशीत घेतलं, डोळे पुसले मांजरीचे. वा वा वा. अरे बोक्या म्हणजे मानिनी ताई आता त्या खोट्या बोक्याशी बोलतात बरं का आणि म्हणतात, अरे बाबा बोक्या, तू खरोखरचा बोक्या असता ना तर मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल डिश केली असती, डिश. असं म्हणून त्या म्हणजे त्याचं कौतुक करतात त्या बोक्याचं. पार्थ लगेच म्हणतो, आई तू आईच आहेस ना, इतरांसारखा बालिशपणा करू नकोस. मानिनी म्हणते, गप्प बैस रे, जाय तुला उशीर होतोय. प्रेक्षकांनो, पार्थ बालिशपणा करतो ते चालतं त्याला, दुसऱ्यांनी केला तर तो बालिशपणा काय. असो, पार्थ दादा जरा मॅच्युअर्ड आहेत आपले. तर आता पार्थ निघायला लागतो तेव्हा काव्या मोठ्याने म्हणतात, बोक्या ऑल द बेस्ट, येताना अवॉर्ड घेऊनच ये हं. पण पार्थने काव्याला न्यायला पाहिजे होतं प्रेक्षकांनो अवॉर्डसाठी, नाही का. माझं असं प्रांजळ मत आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता मानिनी काव्याला मिठी मारते आणि दोघी सासासुना एकमेकींना टाळी देतात. आता या पुढचा सीन दाखवलाय जीवा भैयाचा. प्रेक्षकांनो किती बोलावं लागतं, प्लीज एखादा लाईक नक्की करत जा. छान वाटतं तुमच्या लाईक कमेंट्स आल्या की, लई भारी वाटतं. आज गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे, आज माघी चतुर्थी आहे प्रेक्षकांनो. तुम्हा सगळ्यांना या चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. असो, आता जीवाचा सीन दाखवलाय. आता हा सीन उगाचच घेतला असं एक माझं प्रांजळ मत आहे बरं का. आता ती चिठ्ठी भिजली ना म्हणून गुड्डू जीवाला आता सांगतो की भैया आता ही चिठ्ठी आपण पुन्हा लिहू आणि ती भाऊजीला म्हणजे नंदिनीला देऊ. आता जीवा ती चिठ्ठी लिहित असतो बरं का, पण त्याला ते पटत नसतं. तो गुड्डूला म्हणत असतो, ए तू जे काही करायला लावतोय ना गुड्ड्या, मला पटत नाहीये. आता त्यावर गुड्डू म्हणतो, जी बा भैया, तुम्हीच म्हणला ना झूठ से किसी का घर बसता है तो वो झूठ झूठ नहीं होता. जीवा म्हणतो, ए गुड्ड्या, नंदिनीला कळता कामा नये मी हे काय उद्योग करतोय. आता नंदिनी ऑलरेडी खुश असते, पण जीवा हे जे काही उद्योग करतो त्यामुळे ती भडकली आहे. नंदिनीने पण यावरून एवढं भडकायला नको होतं, पण असो दाखवलाय सीन, तर आता बघूयात काय झालंय. आता गुड्डू म्हणत असतो, जीवा भैया तुम्ही ना तुमच्या फॅन कडनं ते पत्र आलंय असं लिबा. आता जीवा त्याला म्हणतो, हा लिबिला. अरे लिबिला काय, लिहिला म्हणतोय मी. चल सांग, ऐक आता पुढे मी काय बोलतोय, ऐक मी काय लिहिलंय ते बघ. जीवा ती चिठ्ठी वाचत असतो. अरे नंदिनी, मी तुझ्या नवऱ्याचे ब्लॉग्स रोज बघतो आणि मला ते खूप आवडतात. प्लीज त्याला माफ करून टाक. आता हे सगळं नंदिनी ऐकते आणि तिचा पुन्हा गैरसमज होतो की या सगळ्या चिठ्ठ्या वगैरे जीवाच पाठवतोय, कोणी फॅन्स पाठवत नाहीयेत. हे जरा जास्ती झालंय प्रेक्षकांनो, पण असं आता दाखवलंय म्हटल्यावर बघूयात. आता जीवा त्या चिठ्ठी वाचतोय आणि नंदिनी ते ऐकतीये आणि ती चिडते. पण इकडे हा गुड्ड्या सटकून जातो ना नंदिनीला बघून, जसं काही काही झालंच नाहीये. नंदिनी चिडते आता खूप जीवावर बरं का. जीवा बाजूला बघतो आणि गुड्ड्या गायब झालेला असतो. जीवा म्हणतो, अरे गुड्ड्या कुठे गेला. नंदिनी आता चिडते, जीवा मागे बघतो तिच्याकडे, पण त्याआधी तो बडबडत असतो, अरे तुझ्या नंदिनी भाऊजीला कळलं नाही पाहिजे बरं का हे, नाहीतर तुझी नंदिनी भाऊजी मला असं तो बोलणार. तेवढ्यात नंदिनी दिसते त्याला. नंदिनी आता सॉलिड चिडते बरं का याच्यावर आणि त्याला देते झापून. अरे यार काय त्या जीवाचे हाल लावले. नंदिनी चिडून म्हणते, काय रोज घरामध्ये बुके येतात, चिठ्ठ्या येतात, त्या सगळ्या तुम्हीच लिहून पाठवतायत का. जीवा म्हणतो, अगं नाही ग बाई. जीवा असं म्हटल्या नंदिनी म्हणते, नाही काय नाही, आत्ता पाहिलं मी तुम्ही चिठ्ठी लिहित होते, फुलांचा बहाणा करून चिठ्ठ्या तुम्ही पाठवताय ना. जीवा म्हणतो, अगं नाही ग बाई, तुझा गैरसमज होताय. अगं ते बुके चिठ्ठ्या सगळं खरं आहे ग, ही चिठ्ठी पाण्यात पडली होती म्हणून. नंदिनी म्हणते, बस करा जीवा, दर दिवशी वाटतंय मला की तुमच्या प्रयत्नांनी माझ्यात बदल होतोय. सगळं शेवटी शून्यावरच येऊन थांबवता तुम्ही जीवा. दर वेळेला खोटं बोलता आणि मी तुम्हाला पकडते. दिखावा करणं म्हणजे प्रेम नाही. अहो प्रेम असं जगाला ओढून ओढून सांगायचं नसतं. तुम्हाला कळतं का जीवा. आपल्या पार्टनरला ज्या गोष्टीची चीड आहे ते न करणं म्हणजे प्रेम असतं जीवा. तुम्हाला का कळत नाही खोटेपणाची मला चीड आहे. दरवेळेला खोटेपणाने का वागता. बस आता मला काहीही ऐकायचं नाहीये, मला तुमच्यावर विश्वासच ठेवायचा नाहीये.
जीवा बिचारा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय, पण तरी नंदिनी ऐकत नाहीये. मला असं वाटतंय की हा सीन दाखवायची गरज नव्हती, पण असो. आता जीवाच्या प्रयत्नांमुळे नंदिनी जरा नरमली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि तो जो नवीन प्रोमो आहे तो आपल्याला लवकरच दिसणार आहे. नंदिनी अशी बोलून वाटेल तशी जीवाला निघून जाते. जीवा तिला म्हणत असतो, "ऐक ना गं नंदिनी," पण नंदिनी चालली जाते. जीवा वैतागतो, "यार मनाशीच बोलतो, ऐकून तरी घे यार नंदिनी, मी खोटं नाही बोलत आहे." "काय यार जीवा, काहीतरी चांगलं करायला जातं आणि नेहमीच कांड होऊन बसते यार. काय यार नंदिनी तू पण? घर सोडून आलो हे काही प्रेम दिसत नाही का तुला? आपलं फिलिंग जगासमोर कबूल करणं, व्यक्त करणं हे प्रेम नाहीये नंदिनी." अगं, स्वतःच्या खोलीशिवाय कुठेही न झोपणारा हा जीवा हातभर रिक्षामध्ये झोपतोय ग. या आशेने की तू कधीतरी माझ्या प्रेमाला होकार देशील, हे प्रेम नाही वाटत तुला नंदिनी? काय करू म्हणजे तुला माझं वेडं प्रेम दिसेल? असं जीवा आता वैतागूनच बोलतोय बरं का. त्यालाही आता वैताग आलाय. काय करणार बिचारा. आणि इथेच आजचा हा मालिकेचा रिव्ह्यू संपलाय. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा भाग बघताना सुद्धा. आता आताशी या मालिकेचे एकही एपिसोड मला बोर होत नाही. आता पुढचा प्रोमो बघा. आनंद निवासमध्ये सगळ्या मुली जीवाचं कौतुक करत असतात नंदिनी जवळ. त्या सगळ्या जणी त्या अंघोळीच्या व्हिडिओबद्दल चर्चा करत असतात. ते ऐकून नंदिनीला कसं तरी होतं. इकडे जीवा, त्याला ॲलर्जी असून सुद्धा ते काहीतरी एक नॉनव्हेज डिश खातोय, त्यामुळे त्याला आता त्रास होतो बरं का. इकडे काव्या आणि रम्याची भांडाभांडी झाली आहे. रम्या म्हणत असते, "मी चालले पार्थ सोबत जेवायला." त्यावर काव्या तिला डिवचते आणि म्हणते, "रम्या, काहीतरीच काय बोलते का? तुझ्यासोबत कशाला जातील पार्थ जेवायला? जायचं तर त्यांच्या आईसोबत जातील ना." पण बहुतेक तरी रम्या जबरदस्ती पार्थला घेऊन जाते की काय काही सांगता येत नाही. पण इकडे आता नंदिनीच्या प्रेमाची परीक्षा आहे प्रेक्षकांनो. आता ही नंदिनी म्हणजे चकाचक बाई, तिच्या प्रेमासाठी, तिच्या नवऱ्यासाठी आता काय पण करायला तयार होते. ती जीवाला रिक्षात घालून दवाखान्यात घेऊन जाते. हा प्रोमो तर तुम्ही सोशल मीडियावर पाहिलाच असेल. आता येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे. आवडतायत ना तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रिव्ह्यू? मग नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्हाला मालिकेचे खरे रिव्ह्यूज ऐकायला मिळतील. चला तर मंडळी, निरोप घेऊयात. उद्या पुन्हा भेटण्यासाठी आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. टेक केअर मंडळी. धन्यवाद.